नमस्कार मंडळी. ताज्या रसाळ हापूस आंब्याप्रमाणे चवदार विनोद घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे धनंजय माने. इथंच राहतात. या नाटकाची संपूर्ण टीम, त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. आणि आता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, घरात वेळ देणं आणि वेळेला घरच्यांसोबत असणं या वेगळ्या गोष्टी आहेत. आता याच गोष्टीवर भाष्य करायला तुमच्या समोर एक फॅमिली येते, ज्यात आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. रसिका, रसिका येतो का मी? चल ए रसिका, येतो. कुठे कुठे काय? ऑफिसला जायचंय. अहो रविवार या, सुट्टी नाही का ऑफिसला? हा अगं, पण ते कामाचा ताण वाढलाय ना. इन्व्हेस्टर येणार आहेत पुढच्या आठवड्यात, त्यांच्या मीटिंग्स अरेंज करायच्या आहेत, त्या करतो. जा जा जा, मीटिंग अरेंज करा. जा, ऑफिसला जायचंय ना, जा. हो. एक तर रोज उशिरा येता, रविवारचा दिवस आहे, आजही थांबावं असं वाटत नाही का हो तुम्हाला? घरी घरात बायको आहे, मुलं आहेत, घरात काय चाललंय काहीतरी माहिती असतं का तुम्हाला? काय झालं? का चिडते? काय झालं म्हणजे? तुम्ही घरात वेळ देत नाही आणि याची तुम्हाला अजिबात खंत वाटत नाही ना, याची जाणीव ठेवा. अरे मी काय फन एलिमेंट म्हणून जातो का ऑफिसला? एकाला मज्जा करू असं जातो का मी? काम असतं मला म्हणून जातो मी. हो ना, हो. घर आहे, घरात बायको आहे, मुलं आहेत, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. सारखं आपलं काय घर, ऑफिस, काम. इथे घरी सांगता ना ऑफिसमध्ये आज काम आहे, तिथे जराशी हिंमत नाही का होत ऑफिसमध्ये सांगावं की आज घरी वेळ देतो, घरी जातो म्हणून? नाही, मुळात हिंमत असेल तर दाखवाल ना. तिकडे बसाल तोंड गप्प करून. रसिका, अति बोलतेस. अति बोलतेय काय? तुझी काय इच्छा आहे? मी नको जाऊ ऑफिसला? कोणासाठी करतोय मी? कोणासाठी राबतोय? आपलं कुटुंब व्यवस्थित चालावं, आपलं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून करतोय की नाही? माहितीये, माहिती. मजा म्हणून जातो का मी कामाला? आणि काय इच्छा आहे तुझी? मी काय ऑफिसला जायचं नाहीये? नाही जात. हे घे, चल. नाही जात. तुझी इच्छा आहे ना मी नाही जायला हवं? नाही जात. केला मेसेज. सावंत, मला बरं वाटत नाहीये, उलट्या होत आहेत. केला मेसेज. चल, नाही जात. बघू. हे बघ, हे बघ, सावंतला केला. तुम्ही खरंच केलात मेसेज? हे बघ, नाही जात ऑफिसला. तुम्ही खरंच केलात? खरा मेसेज केला. तुझी काय? काय कंप्लेंट होती तुझी? मी घरात वेळ देत नाही, मुलाबाळांकडे माझं लक्ष नाही. केला. चल, रजा टाकली. आज ऑफ डे. मुलांना बोलव. मुलांना बोलव. बोलवा तुम्हीच. अरे मोजके नाही, मुलांना बोलवा. बघ, नाही जात मी ऑफिसला, नाही जात. ए ओंक्या, ए ओंक्या, शिवा बाहेर ये, पप्पा थांबलाय घरी. ओंक्या, ओंक्या, शिवा, अरे पप्पा बोलवतात, बाहेर या ना पटकन. काय करताय? हा ओंक्या, हा हॉलमध्ये येतोस? शिवला घेऊन ये. बेडरूम मध्ये ते. तुला माहिती आहे असा आवाज जाणार नाही. सतत काहीतरी लावलेलं असतं ते कानात. काय गाणी ऐकतात, काय करतात काय माहिती. मेंढरांनो आदळाल. काय? या या इकडे या. इथे बसा बसा बसा. हा कानातलं काढ. हा ते कानातलं काढ. बस 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 बस. ए रसिका इकडे इकडे बस. हा बस इकडे. तुम्ही तिकडे बसा. थांबा ना पोरे, नीट बसा जरा. मग काय आलं? मुलं इंग्लिश पिक्चर बघतात, त्यात काय एवढं? मग नाही बघतात ना, बघता मग काय प्रॉब्लेम? बस, काय फरक नाही पडत. आपली फॅमिली आहे. हा मग काय नाही, आजच बसा तुम्ही बसा. काय ओंक्या, काय म्हणते 12वी? अहो पप्पा, मी थर्ड इयरला आहे हो, बीकॉम. पुढच्या महिन्यात आहे माझी एक्झाम. 12वी पास झालाय? कधीच. हेच म्हणते मी, तुम्ही घरात नसता, घरात लक्ष नसतं ना. हेच पोरं कितवीत शिकतात हे माहिती नाहीये तुम्हाला. तुमच्या काहीही लक्षात राहत नाही. ही म्हणते माझ्या गोष्टी लक्षात राहत नाही म्हणे. खरंय. खरंय म्हणतात. खरंच आहे. कोणीच कसं माझ्या बाजूने नाहीये. इकडे ए तू तिकडे जा. ए बच्चा लो इधर. पप्पा कशाला? एक काम कर जा, हे अल्बम घेऊन ये. अल्बम कशा? फोटो अल्बम. पप्पाच्या काय काय लक्षात आहे सांगतो. चल फोटो अल्बम घेऊन ये. पप्पा नको. नाही लगेच आण. काय? अरे घेऊन ये ना, आपण तो फोटो काढूया ना. आपण बघ
तू तू इथे बस. आम्ही दोघं असे बसलो होतो. माझ्या मांडीवर चिव होती, हिच्या मांडीवर तू होता. ओंक्या बाबू तू होता. आणि आपण असाच एक फोटो काढूया आता. मी लगेच तो फेसबुकवर टाकतो असा हे करून हॅशटॅगचा फोटो. अहो पप्पा ह्यांना काय ते बिफोर आफ्टरचं खोल लागलं ना मला. नाही, अरे नाही. ट्रेंडिंग आहे ते. पप्पा मागच्या वेळी पण तुम्ही असंच केलं. माझा लहानपणीचा फोटो आणि मी 16 इयरचे झाले तेव्हाचा फोटो फेसबुकवर टाकला. कोणी असे फोटो टाकतं का फिन्स्टावर? तुझा आहे माझ्याकडे लहानपणीचा फोटो. पप्पा. आणि नव्हती का ग शेंबडू, सतत असा नाकाला शेंबूड असायचा. मग टाकलं. माझी शेंबडू 16 वर्षाची झाली. काय प्रॉब्लेम आहे? पण नका ना टाकू, मोठे झालो होता मी. चल ऑकवर्ड होतो पप्पा, नका टाकू. काही ऑकवर्ड वगैरे होत नाही. तुम्ही झाला असाल मोठे. माझ्यासाठी अजून लहानच आहात तुम्ही. मग अजूनही आंघोळ घालायला येता का? नाही ना. काय बोलताय पप्पा? बाबू तू उलट उत्तर नको देऊ. बाबू नका म्हणू पप्पा. काय तुमचं? आणि तुम्ही माझे उघडे फोटो टाकू नका. उघडे फोटो टाकले लहानपणीचे आणि खाली लिहिलं कॅप्शन माझा बाबू मोठा झाला. काय मग याच्यात काय किती लॉजिकल वाक्य आहे पप्पा. काय चुकीचं काय याच्यात? ह्यात तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाहीये? काय चुकीचं आहे याच्यात? मग तू माझा बाबू आहेस, तू आलायस मोठा. काय प्रॉब्लेम आहे? अहो पप्पा मला मित्र चिडवता तो. काय चिडवतात? ये ड्रेस कोड अच्छा है, यही पेन के कॉलेज आजा म्हणतात. अरे पण मग मी टाकला फेसबुकवर तर काय प्रॉब्लेम आहे? मला बापाला आहे कोड कौतुक पोरांचं. असं नका कौतुक करू. हे दुडू दुडू चालायची पोरं इथं या घरात. आता मोठी झाली, बापाला वाटतं टाकावं असं. हे माझं शेंबडू मोठं झालं, माझा बाबू पण नका बोलू, ते कसं वाटतं ऐकायला. नाही, थांब. तू तिकडे जा, तू तिकडे जा. इकडे जा, तिकडे इकडे 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 इथे. अरे मेरा बच्चा इधर आओ. अरे बसतो मी बसतो. ये ग चिव, ये तू ये. घाबरवू नका. चिवची आणि पप्पाची एक टीम आहे. पप्पा चिव बोलू नका. चिव नाही बोलत. चल यार, आमच्या बापाने काही केलं नाही आमचं कौतुक. आता मला आहे पोरांचं कौतुक. मी टाकणार फेसबुकवर फोटो, मग इन्स्टावर टाकणार. नका. काय 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 नको टाकू मग? तुम्हाला मिळतंय रे आता चांगलं असं छान. तुमचं चाललं आयुष्य व्यवस्थित. आम्हाला नाही मिळायचं एवढं, कळलं ना? आम्ही असं बापाच्या तोंडून काय कौतुकाचे शब्द येतात ऐकायला आमच्या कानाशी तरसायचे. काय बोलेल बाप आमचा, काय कधी बोलला नाही. असं बघायचं पण नाही असा. तेव्हाचे दिवस वेगळे होते. एक भाकरी होती, 8 भावंड खायचो आम्ही. एक भाकरी, एक चप्पल, एक दप्तर, चला शाळेला. पूर यायचं तेव्हा नदीला. मग त्या नदीतून आम्ही शाळेला जायचो. माहितीये, भगवंताचे आभार, वाचलोय. सुलू आत्याच्या लग्नात, माझी सुलू आत्या, ती सुलू आजी माहिती ना आपली, तिच्या लग्नात तर पाऊस आला होता. केवढा पूर आला होता नदीला. मी, दत्तू काका आणि आपले पळशीचे तात्या आहेत ते दत्तू काकाने घेतलं मला खांद्यावर म्हणून. हो ते दत्तू काका धीट ना. हो, दत्तू काका आणि तात्या एकदम धी. हा, त्यांनी तुम्हाला दोघांना खांद्यावर घेतलं आणि पुरातून चालायला लागले. सोसाट्याचा वारा होता, असं ढगांचा गडगडाट होता. धो धो पाऊस पडत होता. मी कसा काय त्या पुरातनं वाचलो नारायणालाच माहिती. मग पावसात भिजलो, थंडीने कुडकुडायला लागलो. शेवटी वृंदा काकीने चुलीसमोर बसवलं आणि मग गरम गरम पिठलं भाकर खाऊ घातलं. तेव्हा कुठे जीवा जीव आला. सगळं पाठ आहे आमचं. गेली 21 वर्ष हेच ट्रेंडिंगला आहे आमच्या आयुष्यात. सगळं पाठ आहे त्यांना. असं मग मी बोलायला लागलो की मग माझं मग हे नाही, मस्करी करतात. त्यांना पण समजून घ्या ना. तुम्ही आज किती दिवसांनी घरी आहात, गप्पा मारायच्या तर तुमचंच काय सांगत बसलायचं, इतकी वर्ष सांगताय. जरा त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांचं काय चाललंय, कॉलेजमध्ये काय आहे, मित्र काय म्हणतात ते विचारा ना. मला विचारेन ते उत्तर देतील काय? देतील. तुम्ही बघा, बोला त्यांच्याशी. मला काय हे काही नाही. नाही. बाप आहे, बाप बोलणार. जा विचारा. काय मग ओंक्या? काय अप्पा? काय चू शिवा शिवा. ए हा, ओढतो की नाही? कोणाला? गधड्या कोणाला? काय कोणाला? मला नाही का. सिगरेट काही काय विचारताय गप ग. या वयात हेच प्रश्न विचारायचे असतात. पोरगा या वयात दुसरं काय करणार आहे? सिगरेट ओढतो की नाही? हा, सांग मला. आई बापाला सांग बिंदास, काय घाबरायचं नाही. बाप मित्र असतो. सांग ओढतो की नाही? हा म्हणजे ओढतो, म्हणजे असं काही नाही. ओढतो कधी कधी, कधी कधी म्हणजे नेहमीच ओढतो. आता कंटाळा आलाय ओढायचा. ओक्या सोडाविषयी वाटते आता. पण ना
सिगरेट इतनी बुरी आदत बन गई है की छोड भी नाही सकता अशी अवस्था झाली. खरोखर ओढतो हा, सोडावी लागेल एवढी ओढतो. नाही पप्पा म्हणजे सोडायचीच आहे पण सिगरेट सोडली की मग दारू जास्त होते, मग दारू खूप होते, मग दारू सोडायचा प्रयत्न केला तर मग ड्रग्ज वाढतात आणि मग ड्रग्ज कानाखाली आवाज काढीन. काय बोलतोय तू? आहो तुम्ही आता हा? विचारलत म्हणून हा काय बोलतोय? हा काय करतो? काय बोलतोय हा, दारू दारू सिगरेट आणि हाते हे ड्रम करतो. ड्रग्ज बाबा ड्रग्ज. कानाखाली आवाज काढीन. मला नको सांगू काय असतं ते. नाही काय करतो हा? तुझं लक्ष नाही पोरांकडे? काय बोलतोय हा घरात? मला काय विचारताय? मी कुठे कुठे लक्ष द्यायचंय? घर मुलं तुमचं जेवण खाण कुठे कुठे लक्ष देऊ मी? ए ओंक्या बापाची वंक सांग करतो तू. नाही तुम्ही लाज नाही वाटत तुला? नाही लाज नाही वाटत तुला? नाही. हा? इकडे 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 बस इकडे बस. बारकी बहीण आहे घरात आपली. हा तू लाज नाही वाटत? तू तिच्या समोर काय बोलतोस? तिला काय ती सिगरेट ओढते. इट्स ट्रेंडिंग पॉप्स. कानाखाली ट्रेन काढी तुमच्या. गधडे असं वागतेस? तू लाज नाही वाटत तुला? पप्पा चिल. चिल काय चिल? हे बघा आपल्याला डिप्रेशन आलं, कन्फ्युजन वाढायला लागलं की हल्लीची मुलं सिगरेट ओढतात. तुमच्या बापाने पाहिली होती का कधी रे कन्फ्युजन आलं आणि डिप्रेशन आल्यावर सिगरेट? कॉमन आहे. कानाखाली आवाज काढी ना. मला हे उलट बोललीस तर कॉमन आणि बिमन आहे. लहान बहीण आहे तिच्यावर लक्ष नको ठेवायला. नाही मी तिच्या स्पेस मध्ये इंटरफिअर करत नाही पप्पा. कानाखाली स्पेस काढीन. हे पोरं हे करताय. तो हे करतोय डोंगर करतो अख्खा. ड्रग्ज बाबा. कानाखाली आवाज काढीन मला सांगितलंस तर. पप्पा चिल. कशाला हे करताय तुम्ही? तू तर बोलूच नको. हिला समजाव. पहिला हिला समजाव. मला कन्फ्युजन होतं ना म्हणून मी सिगरेट ओढते. कन्फ्युजन होत आहे सांगते मला. मी बोलते तिच्याशी. मी समजावते तिला. हे बघ शिवा बाळा. अवॉर्ड नाही जिंकून आली आहे. प्रेमाने नको बोलू तिच्याशी. नाही विचारते मी तिला. सिगारेट ओढते वय काहीचं. बोल काहीतरी. कसलं काय होतंय तुला? कसलं कन्फ्युजन होतंय एवढं? का असं वागतेस तू? हे बघ मम्मी मला कॉलेजमध्ये 3 मुलं आवडतात. किती? किती? 3 मुलं. कमीच आवडतात तसं. सनकन मारीन. लाज वाटते तुला हे सांगताना? लाज वाटते? लाज काय वाटायची पप्पा? हे बघा 3 मुलं आवडतात. मी कॉलेजमध्ये त्यांना तिघांनाही लाईन देते. इलेक्ट्रिशियन आहेस तू? इलेक्ट्रिशियन आहेस? लोकांनी अर्ज दिला की घरात जाऊन लाईन द्यायची. इलेक्ट्रिशियन आहेस तू? नॉट लाईक दॅट पप्पा. लाईन देते म्हणजे कानाखाली मारीन. इंग्लिश मध्ये बोलली नॉट लाईक दॅट आणि वगैरे तर. मी बोलू का माझं कन्फ्युजन? मी सांगू का मम्मा? मोठी झालं म्हणून मारू पण नाही शकत. ऐकून घ्या तुम्ही. बोल बाई बोल. लाईन म्हणजे प्रेमी युगुला आहेत. मला सांगू नको भाषांतर. मला भाषांतर सांगू नको. तुझा आहे ना ड्रम तो काढतो मी बाहेर. ड्रग्ज बाबा. थोबडावतोय मला सांगतोय वर तोंड करून. असं नका ना वागू. असं नका. ऐकून घ्या ना. मुलांचं कधी ऐकून घेणार? अरे जीव देतो ना मी. काय आता अजून काय करू? घर व्यवस्थित चालावं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून बाप मरणार. पप्पा असं नाहीये. तुम्ही काय करायचं? पप्पा गप मला बोलू नकोस. पप्पा बिप्पा काय नाही. पॉप्सिकल ऐका माझं. बाबा म्हणायचा मला. ऐका मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय. हा त्रास मी संपवतोय. मी जीव द्यायला चाललोय. ओंक्या कुठं चाललंय? जीव द्यायचा. कशाला जीव देतो? येणार का तू? पप्पा चिल. जाऊ दे त्याला. ब्रो तू गेलास ना त्याच्या आधी मला सांग की तुझा स्टॉक कुठे ठेवला. यू नो ना. माझं कन्फ्युजन दूर होत नाही 2-3 पेज. दारूचा स्टॉक बाबांच्या बेडखाली आहे. सिगरेटचा स्टॉक आईच्या उशीखाली आहे. कन्फ्युजन दूर करायचं असेल तर माझ्या ड्रॉवर मध्ये ड्रग्ज आहेत ते कर. थँक्स ब्रो. थँक्स ब्रो. रेस्ट इन पीस. या बेब. कुठे चाललंय तू? कानाखाली मारी दोघांच्या. कसलं दारू सिगरेट पिता रे? काय जीव बिव नाही त्याचा? मी आहे. मला सांग काय प्रॉब्लेम? मला सांग. मी सोडतो. तुझी दारू मी सोडतो. तुला मी आम्ही सगळे गंमत करतोय. सॉरी. किती सिरियस. गंमत आहे. गंमत. सॉरी. काही नाही. सगळं व्यवस्थित आहे. काही नाही. आपली पोरं चांगली आहेत. नका त्रास करून घेऊ. नाही करत बाबा मी कैसे. हा पागल ह्याच्यामुळे. आणि हिला कोण बॉयफ्रेंड मिळणार आहे तसे. ए सानिया. सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. ही एवढी मोठी गंमत केली तुम्ही. म्हणजे बाप इकडे तुमचा मित्र होण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बापाची बंकस करा. पप्पा नका ना हो आमचे मित्र. एक्झॅक्टली. कशाला होत आहे आमचे मित्र? आमच्याकडे खूप मित्र आहेत. पप्पा एकच आहे. पप्पा वा आमचे बास. मला काय बघ मला वाटलं पोरांसाठी कमी पडतोय बाप म्हणून म्हटलं मित्र म्हणून व्हावं. हे बघा आम्ही तुम्हाला वेळ द्यायला सांगतो
पण ते आमचं ऐकण्यासाठी वेळ द्या असं म्हणतो. तुम्ही तुमचं नका ना सांगू सारखं सारखं. कुठे ऐकलंस ग हे? थोबडं फोडून तुझं. हे बघा पप्पा, आमचं ऐकून घ्या. तुमचे अनुभव आहेत ना महत्वाचे आहेत, पण सध्या ते तितके महत्वाचे नाही आहेत, कारण जनरेशन बदलतंय पप्पा. आजूबाजूचं वातावरण बदलतंय, माणसं बदलतायत. आता आम्हाला आमचे आमचे अनुभव घेऊ द्यात ना. पप्पा तुम्ही ना आम्हाला असा महिन्यातनं अख्खा दिवस नका देत जाऊ. तेवढे सहन नाही होत तुम्ही आम्हाला. म्हणजे मी अनबेरेबल आहे. म्हणजे मी अनबेरेबल आहे. तुम्ही थोडा थोडा वेळ देत चला, तेवढे तुम्ही बेरेबल आहात. आजी अशी ना भंकच करत असतो हा. नाही पप्पा हे खरं सांगतोय मी. ओंक्या. मग मी थोडाच बेरेबल आहे. नाही हो असं नाहीये, पण मुलांचं आणि माझंही तेच म्हणणं आहे की रोज थोडा तरी वेळ आमच्यासाठी काढा. येस पप्पा, आणि थोडा थोडा वेळ दिलात ना अशी फ्रेंडशिप होईल आपली. हा मग त्या फ्रेंडशिप मध्ये मी कधी तुम्हाला ना असं काय डापण्या कसं असं बोलून जाईल ना का ना खाली आवाज बापाला डापण्या बोलशील. मैत्रीमध्ये. हा चप्पल येते पायात माझी, चप्पल तोंडावर कधी कळणार नाही. पप्पा काय आता आपली फ्रेंडशिप झाली आहे. हा झाली. तर आधी ऐका, बर फेसबुकवर आणि फिन्स्टावर उघडे फोटो टाकायचे नाहीत आम्हाला. किती सुंदर परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. सई, अत्यंत देखणा परफॉर्मन्स होता. मला असं वाटत होतं मी एका नाटकाचा प्रयोग बघतेय आणि तो प्रयोग अत्यंत छान रंगला होता. आणि अशा वेगळ्या वेगळ्या वाटा एक्सप्लोअर करायला जशी मी उत्सुक असते तसे आय एम शुअर महाराष्ट्राचा हर एक प्रेक्षकही असेल, आणि त्यांची भूक तुम्ही अशा प्रकारे भागवताय याचा अत्यंतिक आनंद आहे. मस्त. वा वा वा. विचारूया प्रिया बेर्डे ताईंना की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. खूप छान. खरं तर हे तुम्ही सगळेच जण अफलातून आहात, आणि हास्य जत्रा हा आमच्या घरात रोज बघितला जाणारा प्रोग्राम आहे, हा शो आहे. तुम्हा सगळ्यांचं कौतुक आहेच, पण मी प्रसाद आणखीन सईचं सुद्धा जास्त कौतुक करेन की ते ज्या पद्धतीने निरीक्षण करतात, ज्या पद्धतीने ते स्वतःची मतं मांडतात, तेही फार अप्रतिम आहे. त्यांच्यासाठी आधी जोरदार टाळ्या. थँक्यू ताई. मंडळी, तुम्ही सभ्य आहात हे सिद्ध व्हायला तुमचं फक्त चारित्र्यच नाही तर शर्ट सुद्धा स्वच्छ असावा लागतो. माझ्या या ओळीचा अर्थ पटवून द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर, प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, द वन अँड ओनली दत्तू मोरे, आणि जिच्या मॅडनेसना नाही ठाव अशी नम्रता सांभेराव. थँक्यू सो मच सर. हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच चौगले. थँक्यू. हे सर अमेझिंग झालं फंक्शन सर. सर हे येस तुम्ही निवेदनही छान केलं आता. काय सर, तुम्ही संधी दिलीत म्हणून घरचा कुर्ता घातला आणि याकडे आलो सर. सर तुम्हाला जुजबी अवॉर्ड मिळालाय सर, किती मोठी गोष्ट आहे सर. क्या बात आहे सर. हा पुरस्कार जुजबी पुरस्कार म्हणजे सई तामणकरवाला नाहीये. मग हा जुजबी म्हणजे ज्युनियर जालिंदर बिलेनियर पुरस्कार. बापरे, ज्युनियर जालिंदर बिलेनियर पुरस्कार. बापरे, ज्युनियर जालिंदर म्हणजे बापरे, काय झालं सर. वाव सर, वाव. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सर माझ्याकडून पण सर आता या ओकेजनला पार्टी झालीच पाहिजे. नाही, पार्टी डेफिनेटली करायची, पण आज नाही. आज ही मुवमेंट मला माझ्या फॅमिली सोबत एन्जॉय करायची. म्हणजे मी माझ्या वाईफला वनीला आणि बंटीला घेऊन मी बाहेर डिनर करायला जाणार आहे. सो आपण पार्टी डेफिनेटली करायची ह्या वीकेंडला. आता आपली कॉन्फरन्स सुरू होणार आहे. पटकन आटपा. हा लवकर तयार जा. चेंज करून घ्या पटकन. हो सर, आणलेलं आहे का व्हॅनिटी ठेवलेलं आहे, ब्राऊन कलरची व्हॅनिटी आहे. निळं दारा मी ठेवलं. सर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हा दार उघडून जायचंच ना. सर अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण मला नाही ओळखलं सर. नाही आपण सर मी अरुणा कदम, मी नवीन एम्प्लॉई आहे तुमची. कॉंग्रॅच्युलेशन. हा काय प्रकार आहे काँग्रेस करायचा. प्लीज यार, आय एम युअर बॉस. काय करताय. मी बॉस आहे तुमचा. सो व्हॉट सर, अचीवमेंट असते ना सर. तो कॉंग्रॅच्युलेशन. प्लीज
असं नका वागू. तुम्ही काय करताय? प्लीज बिहेव युअर सेल्फ. सर इट्स अ टाइम फॉर सेलिब्रेशन. करू आपण सेलिब्रेशन करू. शर्टावर बघ. अरे यार एक्सक्यूज मी. ओके सर. एक्सक्यूज मी म्हणजे या मला फोनवर बोलायचंय. निघा तुम्ही. अच्छा बोलायचंय. बोला सर बोला. चला काय कपडे घातलेत, काय करते? अरे हॅलो वनी माय वाईफ, आय लव्ह यू. कॉन्ग्रॅच्युलेशन्स हॉबी. काय ते? कॉन्ग्रॅच्युलेशन हॉबी. वने अगं ते कॉन्ग्रॅच्युलेशन्स नाही आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात. आणि हॉबी नाही, हबी. हॉबी म्हणजे छंद, हबी म्हणजे नवरा, छंद म्हणजे नवरा नव्हे. आणि ज्याला छंद असतो तो नवरा होत नाही. माहितीये मला, मी लावलेत ना इंग्लिशचे क्लासेस. सुधारेल ना माझं हळूहळू. येस. तुम्ही पण मला कधीच एनलार्ज करत नाही तुम्ही. अजून काय करत नाही? एनलार्ज करत नाही तुम्ही मला कधी. आजी ती जाडुली. अगं एनलार्ज नाही, त्याला एनकरेज असं म्हणतात. एनकरेज. ऐका ना, हा बोल ना. तुमचा मेसेज आला ना, मला खूप भारी वाटलं. येस थँक्यू. मला ना आता तुमचा ना खूप अभिमान वाट. येस आय लव्ह यू सो मच. काय हा जरा मोबाईल खाली घ्या ना. खाली घ्या म्हणजे काय? खाली काय? छाती जवळ घ्या ना मोबाईल जरा. छाती जवळ घ्या का ग? लिपस्टिक. एक मिनिट. हे प्रसाद तुमच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग कसे आले? नाही एक मिनिट. हे लिपस्टिकचेच डाग आहेत. पण आय एम सो सॉरी, मला माहिती नाही. हे आपोआप आलेत. मला आत्ता ओके होतो मी. प्रसाद आपोआप यायला ते काय चामखीळ आहे का? प्रसाद तुमच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग कसे आले? तुम्ही कुठे आहात प्रसाद? कुठे म्हणजे मी ऑफिसमध्ये, केबिन मध्ये. तुम्ही नक्की ऑफिस मध्येच आहात ना? अगं हो. मला दाखवा आजूबाजूला काय आहे. काय म्हणजे? मला दाखवा कोण आहे बाजूला. नाही बघ एक मिनिट, तुला दाखवतो मी. लवकर दाखवा. कोण आहे ते बघ. मी ऑफिस मध्येच आहे. कोणी दिसतंय तुला? कोणी नाही आहे बघ ऑफिस मध्ये. लव्ह यू सर, लव्ह यू. नाही हे लव्ह यू म्हणजे तसलं मी म्हणणार तुम्हाला, मी वने एक सेकंड. प्रसाद वने हे लव्ह यू तसलं नाहीये. प्रसाद ही बाई तुम्हाला एक मिनिट. वने लव्ह यू म्हणते. ही बाई कोण आहे? या कोण आहेत? ओ तुम्ही सरांच्या मोलकरीण आहात काय? ओ ताई ऐका, सरांना अवॉर्ड मिळाले, वाढवून घ्या पगार. अरे गपणार. वेडी आहेस का? बायको आहे माझी ती, बायको. ठीक आहे वॅडिंग घ्या काय करतेस? वेडी आहेस का तू जरा? प्रसाद ही बाई कोण आहे? वने लेट मी क्लिअर. प्रसाद ही बाई कोण आहे? आणि ती मला मोलकरीण म्हणाली. मम्मा मोल करीन. वने काय करतेस तू? त्याला का मारतेस तू? त्याचं सोडा, ती मला मोलकरीण म्हणाली. ए शाने, ए वने. गप्पा बसा ना. आय एम नॉट मोलकरीण. आय एम ॲट वाईफ. हुरुयू. मी अरुणा कदम. मी आहे ना ह्यांची ही आहे. ही आहे? यांची ही आहे म्हणजे काय? यांची ही आहे म्हणजे काय? पूर्ण बोल ना. ही आहे म्हणजे काय? मला जेवढं सुचलं तेवढंच बोलली मी. वने हे माझ्यासाठी पण नवीन आहे. मी कोण आहे? म्हणजे पूर्ण बोल. ही आहे का ही आहे? मॅडम मी ना नवीनच आहे. गेल्या महिन्यापासून सरांनी मला ठेवून घेतली आहे. हे काय शब्द वापरते? मी ठेवले तुला? वने ऐक, हे काहीतरी चुकीचं बोलते. ठेवले म्हणजे काय? मी ठेवले तुला? काय माणूस आहे सर. तुम्ही मला जॉबवर नाही ठेवली, तुम्ही माझा इंटरव्ह्यू नाही घेतला. आठवलं नाही तुम्हाला? आठवलं नाही मी काय बोलते ते? विसरलं तुम्ही? मग हे पूर्ण बोल ना. जॉबवर एम्प्लॉई म्हणून ठेवलंय. तेच सांगते. नुसतं ठेवलंय काय? वने ऐक, प्रसाद ही तुझी एम्प्लॉई आहे? नो मॅम. मी एम्प्लॉई आहे. नो मॅम, मी काय फक्त एम्प्लॉई नाही आहे काय. मी आहे ना ऍक्च्युली जेव्हा नवीन जॉईन झाले ना, तेव्हा मला सरांनी सांगितलं होतं, आपलं नातं आहे ना अरुणा, ते बॉस आणि एम्प्लॉईच्या पलीकडचं आहे, पलीकडचं. मी हे कुठलं नातं आहे तुमच्यात प्रसाद? नाही माझी दुसरी मम्मा. वने तू त्याला का मारतेस?
तुम्ही तिला असं सांगितलं वने एम्प्लॉई आणि बॉसच्या पलीकडचं नातं आहे आमचं. वने ती माझी स्ट्रॅटेजी आहे. इट्स माय स्ट्रॅटेजी. कसली शासाची आहे, कसली शासाची आहे. मम्मा तू ऑफिस मध्ये गेलीस. त्याला थोबाड बंद ठेवा. बंटी तू शांत बस ना. प्रसाद मला सांगा तुमच्या शर्टावर हे लिपस्टिकचे डाग कुठून आले? अगं मी तेच सांगतो, मला नाही म्हणून भडकलेत मॅडम. हा मला नाही माहिती. मॅडम मी सांगते डोंट वरी, ते माझ्याच लिपस्टिकचे डाग आहेत. डोंट वरी डोंट वरी. तुझ्या लिपस्टिकच्या डागाने डोंट वरी काय? प्रसाद मला सांगणार आहे लिपस्टिकचे डाग कसे आले? वने मला नाही माहित कधी लागले ते. ही बोलते मला खरंच नाही माहित. काय माणूस आहे, असं काय करता सर? मॅडमचा फोन यायच्या आधी मी तुम्हाला मिठी मारली होती त्यावेळेचे डाग येते. वने हा पुन्हा गैरसमज. वने हा गैरसमज आहे. ऐक माझं वने. मी फोन करायच्या आधी तुम्ही या बाईच्या नाही वने मला अभिनंदन. तुम्ही वने ती अभिनंदन करण्यासाठी सकाळ. तुम्ही घरी येऊ नका. तुम्ही ना तिथेच थांबा. नाही वने आता ना तुम्ही घरी आलात ना तर आमच्या प्रेत बघाल. वने काय बडबडते? तिथे येऊ नका. तुम्ही तिथे करा. हा तिथे करा. मला नाही. वने वने तू कोण आहेस आणि का आली आहेस? तू काय गोंधळ घातला तुझ्या लक्षात येतोय? माझी बायको प्रचंड संशयी आहे. हे नको ते बोल. मला मी तुला ठेवलंय. नाही सर मला काही सुचत नाही वाहिनीला म्हणून मी बोलते सर. माझी काय चुकी आहे? तू इंटरव्ह्यू घेताना हे सगळं केलं होतंस? हे हे वगैरे कशी चूक झाली माझ्याकडनं मलाच कळत नाही. हे कोणती पद्धत आहे अभिनंदन करायची? माझ्या आता कॉन्फरन्स आहे. हे कपडे घेऊन जाऊ मी आता? हे डाग आले तर कॉन्फरन्स सरांची. सर एक काम करा, तर शर्ट काढा तू. मी काम करते, मी चांगला वॉश करते. वॉश माझ्याकडे इस्त्री आहे पर्स मध्ये, ती इस्त्री मारते मी मस्तपैकी. धुवून टाकेल, निघून जाईल डाग, कोणाला कळणार पण नाही. काढा. एकदा आरशात बघा. एक पाय पुढे करून करतेस ना कशी दिसते. एकदा आरशात बघ स्वतःला. शर्ट काढून काय बनियानवर बसू इथे? अहो सर काढा ना सर, कोणाला कळणार? तुम्ही काढा. मी रामू काकांना सांगते. होईल लगेच. लगेच 2 मिनिटात. 15 मिनिटात होईल. 15 मिनिटं नाही 2 मिनिटात पाहिजे मला. रामू काका लगेच आणा प्लीज. बरं बने दादा. हा ऐकून तरी या. लगेच आणा प्लीज. ओ सर तुमच्या बनियनवर मोठा भोग आहे. भोग त्याच्यात फक्त बोटा घालू नका नाही तर फाटत जाईल. एका वाक्यात किती व्हेरिएशन्स आहे तुला अंदाज आहे? कळतं तुला? बने दादा प्लीज हे पटकन 2 मिनिटात घेऊन या. मी मस्त इस्त्री मारते. हे काय गोंधळ घात. तुमचं काय आता निघा ना बाहेर. मी इथे बनियानवर आहे, तुम्ही एकटे आहात. लोक काय समजतील? बाहेर जा. आउट. लोक काय नाही बोलत. तुमची पर्सनल केबिन आहे. मी आहे तुमच्या सोबत सर. तुमच्या बायकोचा फोन आहे, हे घ्या. तू काय करते? फोन जाऊ. हा म्हणे. वने बोल. प्रसाद हे काय दाखवताय तुम्ही? काय तुम्ही अंधारात काय करताय दोघं जण? अंधार नाही बघ, उजेड आहे वने. हाय वने. मोबाईल खाली घ्या. मोबाईल खाली घ्या. नाही वने मला हे तुला अगदी जवळून बघायचंय. जवळून. मोबाईल खाली घ्या. ऐक ना वने मोबाईल खाली घ्या. मी नाही घेऊ शकत. आय लव्ह यू. मी मला वेळ दे. मला ना आता मी सगळं क्लिअर तुम्ही मोबाईल खाली घ्या. मी सगळं घाला सर. मी क्लिअर करतो. काय चाललंय? काय नाही वने. मी क्लिअर आजूबाजूला. प्रसाद तुम्ही बनियानवर ऑफिस मध्ये काय करताय? नाही मी तुला सांगतो वने तसं नाहीये ते. आणि ही तुमच्या वर काय करताय? वर नाही कॅमेरा खाली होता. वने ऐक. वने ऐक. वने आय एम सॉरी. तुम्ही ऑफिस मध्ये बनियानवर काय करताय मला सांगा. तुम्ही बनियानवर काय करताय ऑफिस मध्ये? मॅडम डोंट वरी, मी सुगडा केलाय सरांना. काय बोलतेस तू? ठिकाणावर आहे तुझा. मी नॉर्मल करते त्यांना. बनियानवर ऑफिस मध्ये. मॅडम रडू नका. मी समजवते तुम्हाला. सर नाहीच म्हणत मी नाहीच करत. पण मीच म्हणाले
अहो तुमची पर्सनल केबिन आहे, आपल्या दोघांशिवाय कोणच नाही ते. तू एक का वने वने त्यांना समजत वने वने ऐक वने नको ते हे बघ तू हे बघ उगाच लावून घेतोस मला. मला मोबाईलमध्ये पंखा दिसतोय. वने वने आत्महत्या करायची नाही. वने मी काय ऑफिसमध्ये मामा तू ऑफिसमध्ये गेलीस. डॅडा तुम्ही घरी गेलात. क्या बात है, दे दणादण. प्रसादा, VFX करून एखादी गोष्ट जितकी जिवंत होत नाही तितकी जिवंत व्यक्ती VFX सारखी निर्माण करते ना. मग थँक्यू दादा. एखाद्या माणसाची इतकी हुबेहूब नक्कल की क्षणभर प्रश्न पडावा की अस्सल कोण आहे नक्कल कोण आहे. म्हणजे फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. आणि देवाचे मनपूर्वक आभार. मोनल गाताना असं करत नाही म्हणून. सई. मोनल, मला असं वाटतं की जरी कोणीतरी ऑफेंड होऊ शकतं पण मला असं वाटतं की हा तुझा प्रेझेन्स आहे आणि तुझा प्रेझेन्स एवढा स्ट्रॉंग आहे हे तुला रिअलाइज आज होऊ दे. एवढीच विनंती. फार मजा आली. कडक. हास्यरसिकांनंतर मला खरंच आता मोनलशी गप्पा मारायच्या आहेत. आणि मोनल प्लीज तुझ्या स्टाईलमध्ये तू बोल अशी माझी रिक्वेस्ट आहे तुला. कसं वाटतंय? एकदम भारी. मंडळी, मद्यपानामुळे फक्त तुमच्या आरोग्याचंच नाही तर तुमच्याशी संबंध नसलेल्या काही जणांच्या आयुष्याचंही नुकसान होऊ शकतं. माझं म्हणणं पटत नसेल तर हा परफॉर्मन्स बघा. प्रिया ये ना बस. प्रिया प्रिया अगं अशी एंट्री एक्सपेक्ट नव्हते करत सगळे. ये 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 बस. प्रिया लागलं नाही ना तुला? नाही नाही. प्रिया मी तुला म्हटलं होतं मला तुला काहीतरी सांगायचंय काहीतरी द्यायचंय. प्रिया प्रिया अय्या काय फुलपाखरू आहे. प्रिया खूप खर्च केलाय ग मी. असं नको ना काहीतरी बोलू. प्रिया आय लव्ह यू. विल यू मॅरी मी प्रिया? शनीम. शनीम ना निमिष. मग शनीम कोण आहे? अगं कोण आहे? निमिष. 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 हा निमिष. प्रिया. निमिष. प्रिया. निमिष. प्रिया. प्रिया उत्तर दे. निमिष. येस 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 आय विल मॅरी यू निमिष. सिरियसली? प्रिया 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 I love you. I love you. I love you so much, प्रिया. Okay, okay, okay. माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे. तुझ्याकडे पण सरप्राईज आहे? हा दे ना. काय आहे? काय सरप्राईज आहे? आधी डोळे बंद कर. गाल. 1 2 येस 3. कुठे गेलं रे? कुठे गेलं? भिकारी. एक मिनिट थांब. नाला का? कोण आहे रे तू? कोण आहे? विसरलास मला?
सॉरी मला नको बोलू. तिला बोल जी तुझ्या प्रेमात एवढी झालीये. काय 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 एवढी झालीये. काय 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 अरे तुम्हाला कसं सांगायचं यार, ती याच्या प्रेमात वेडी झालीये. कोण? एक मिनिट, कोण? जोगिता. कोण जोगिता? कोण? जोगिता? अरे जोगिता माहित नाही याला. काय जोगिता? का कोण जोगिता? कोण आहे? हा पोरगीचं नाव आहे ना बाबा जोगिता. जोगिता. हा जोगिता. नोबिता. अरे ते माझं बाबा. अरे कसं सांगू तुम्हाला यार. योगिता नाव आहे पोरगीचं. योगिता. हा योगिता. कोण योगिता? अरे वा, कोण योगिता? योगिता कोण? तिने तुझ्यासाठी 16 सोमवार केले. 16 सोमवार कोणासाठी? मंगळ सांगणार, उद्या सांगणार, रविवार सुट्टी, सोमवार. असं काय 16 सोमवार केले. हाजी आलीला विदाउट चप्पल गेली बाबाच्या दर्ग्यात. ह्याच्यासाठी या फेकाऱ्यासाठी. नाही खोटं बोलतोय. ही कोण आहे? ही कोण आहे योगिता? मला हा प्रश्न आहे की हा कोण आहे? योगिता पुढे गेली. तू कोण आहे आणि योगिता कोण आहे? योगिता कोण तुला माहित नाही? मला नाही माहित कोण योगिता. ती योगिता जिच्यासोबत तू घालून बसून करायचा आणि मी पहायला जायचो. काय करायचं? गार्डन मध्ये बसून करायचं आणि मी पहारा द्यायचो. नाही तू वाटेल ते सांगू नको. एक मिनिट अजून आहे. थिएटरला कॉर्नर तिकीट मी काढून द्यायचो. नाही मी. अरे मी कधीच नाही गेलो थिएटरला. चल रे नाग्या. नाही माहित कोण आहे योगिता. माझी मांडलेली बहीण आहे. अरे मग तुझी असेल, तुझा काय संबंध असेल तो असेल, माझ्याशी नको ना जोडू संबंध. कारण तू तिचा आधीचा बॉयफ्रेंड आहे. हा तिचा बॉयफ्रेंड आहे. हे तू लपवलंस माझ्या. तुम्हाला फसवतोय प्रिया. प्रिया मी तुला वाटतं मी कोणाचा बॉयफ्रेंड असेल आधी? तुला वाटतं माझी गर्लफ्रेंड असेल? नको ना या दारुड्याचं ऐकू तू. तुझ्या बापाची पितो मी. दादा दारुड्याचा एक आता तर मेला हा. मी अंगीवर हात ठेवून शपथ घेणार आहे. चल जे बोलतोय तुझी शपथ सगळं खरं सांगणार. चल ठेवला चल हात. चल काय दादा चाल ग. काय खरंच शपथ घेतोयस? वगैरे आता काय VFX केलाय? खरंच शपथ घेतोय ना? अगं प्रिया काय हे? तू पण शपथ घे. कसली? अग्नीवर हात ठेवून शपथ घे. आणि मी कशाला घेऊ? बावळाटेस का? चटका लागेल त्याचा. त्याला नाही लागत आहे का? त्याला नाही लागत कारण तो सत्यवचनी आहे आणि तू खोटारडा आहेस. ए भोळी बावळट, तो सत्यवचनी नाहीये, तो नशेत आहे. त्याला आत्ता नाही कळणार, उद्या सकाळी कळेल. त्याला कळत नाहीये तो दारूच्या नशेत नेमका डावाच हात सुजवून घेतोय. उद्या सकाळी जेव्हा हाताची गरज पडेल ना आणि फोड घासला जाईल ना तेव्हा त्याला कळेल. सत्यवचनी आहे. तू चल ना यार, आपण आपल्यासाठी आलो होतो ना इथे. मी तुला प्रपोज केला, आता आपलं लग्न ठरलंय प्रिया. नाही बेवड्या दारुड्या खोटारड्या निघ ना तू इथून. शट अप. शट अप. काय बोलला? काय बोललो? का बोलला तो मला? बेवड्या खोटारड्या. अजून काय बोलणार? भिकाऱ्या आहे. जर मला परत बेवड्या बोलला ना तुला जाग्यावरती मसून दादा काय झालं मला भिकारी. माझं ऐक निमिष. हे घे तुझं गिफ्ट. ए नाही प्रिया प्रिया असं करू नकोस. मला तुझं प्रेम नकोय प्रिया. दुसऱ्या कोणाचं प्रेम असं ओरबाडून नाही घ्यायचं मला. काय बोल? तू जा चल योगिता ताईकडे जा आणि तिला हो बोल. काय बोलतेस? नको मला प्रिया तुला माहितीये माझं प्रेम आहे तुला. सोड माझ्या बहिणीला हात ना लावा. अरे पण ती माझी गर्लफ्रेंड आहे. आता लग्न ठरलं. मी तुझ्या पाया पडते. अगं काय करतेस? तू प्लीज माझ्या प्लीज असं माझ्या बहिणीचा हात सोड. अरे मी नाही पकडलाय हात. माझा पाय पकडला. माझ्या बहिणीचा हात सोड. एक मिनिट जिप्रे काय 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 करतो काय? अरे वा माझ्या बहिणीचा. तू अरे ताई तुझ्या भावाने तुझं प्रेम परत आणलंय. प्रेम काय? प्रेम काय काय बोलतो काय? नाही आमचं पॅचअप झालंय. आम्ही लग्न करायचं ठरवलंय. एक मिनिट हा कोण आहे? कोण आहे? हा अरे हेमंत. हा कोण? बॉयफ्रेंड?
मग हा कोण आहे? हा तुझा बॉयफ्रेंड आहे ना? हा तुझा बॉयफ्रेंड आहे. एक्स हा होता ना. तू याला ओळखते? नाही, मी नाही ओळखत याला. हे बघ खरं सांग. शपथ नाही, खरंच नाही ना? ए चिंटू इकडे. चिंटू अबे तोच इकडे आहे. काय झालं? तू हिला ओळखतो? नाही. खरं सांग. नाही ना. तू याला ओळखते? नाही. हा नीट उभा राह. उभा राह. शपथ. इकडे या बाबा. बाप रे, काय जबऱ्या भावजी निवडलाय रे. सॉरी. गणी थांबा रे. गौऱ्या काय चाललंय तुझं? अरे घे बघ. तू दारू पिऊन माणसं विसरायला लागलायस. अरे हाच तो हेमंत ज्याच्यासोबत माझं ब्रेकअप झालेलं आणि जेवण सोडून दिलेलं. पण आता आमचं पॅचअप झालंय. अबे तू येडा झाला का? ओळखलं नाही का मला? अबे तू महाबळेश्वरला नाही का हॉटेल बुक करायला होता? हा त्या टाकीमध्ये कोपऱ्यातल्या शीट हात पकडून आले. अरे तू आहेस? हा मग. मी काय तो? सॉरी. अरे बापरे, दोघांचे चेहरे किती सेम आहे यार. सेम आवळे जावळे. मी कन्फ्युज झालो यार. सॉरी. नावं पण किती सिमिलर आहे यार. हेमंत निमिष जवळ ना. हेमंत निमिष. मी कन्फ्युज. इकडे मी कन्फ्युज झालो यार. हा ताई, आमचे चेहरे सेम आहे. बा बिलकुल. नाव आमचे सेम आहे. खतरा. तिकडे बाय काय आहे ते? तिकडं. आता बोल. फ्रेश. आता मला ओळख. अरे हेमंत भाऊजी. हा. कसे तुम्ही? हाय ताई. आणि तो कोण आहे? हो दॅट गाय. आय डोंट नो. इंग्रजी नाही. सॉरी. कोण आहे हे? मला माहितच नाही कोण आहेत. मग हे इकडे काय आणि मी इकडे काय करतोय? अबे तू पाय हा असा करतोय. तू ये चाल दे भाऊ. आपण आपलं खाऊ आणि निघू. याच्या नादी कुठं लागते? चाल. हा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारा हास्यरसिकांना त्यांना कसा वाटलाय? प्रसादा. आपल्याकडचे जे लेखक आहेत सगळेच, ऋषिकांत काय आता हे लिहिलं होतं अभिजित पवारनी. मला असं वाटतं की त्यांना एखादी गोष्ट सांगताना आपण सुरुवात करतो ना की एक कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा मुलगा असतो, अशी कशी तरी एक सुरुवात करतो ना. तशी आजकाल स्किटची सुरुवात लेखक असं करतात, एक हॉटेलमधले बसलेला आकाश असतो आणि मग पुढची स्टोरी असते. नाईस, मजा आली. खरं तर गौऱ्या स्टेजवर असताना दुसरं कोणीतरी मार खात आहे हे रम्य चित्र तुम्ही आम्हाला या स्किट मधून दाखवलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.